श्री महाकाल शुभ सकाळ. आता दुपार झाली म्हणजे आमच्यासाठी सकाळ झाली. तर रेडी वगैरे होऊन आता निघालो आहे आपण फिरायला. मंदिराचा परिसर फिरायचा आहे. बघूया दर्शनाला चान्स भेटला तर बाबांनी वापस बोलवलं तर आपण वापस दर्शन करायला जाऊया. मोहित इथं कसं सेटअप करतोय. नीरज वगैरे रेडी झाला आहे. बाकी चिन्मय विनायक आणि भावेश पुढे गेले दर्शन करायला. तर आता आपण पण जाऊया. मस्त थोडा फोटोशूट करू. टेरेस बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर असं क्लायमेट आहे. आणि इकडनं बाबांचं मंदिर पण दिसतंय. चला आता जाऊया आपण. थोडा फोटोशूट करू. मस्त आलो आता नाश्ता करायला. नीरजने मसाला डोसा मागवलाय आणि मी साधा डोसा मागवला. ते आलाय आपला पण ऑर्डर. ये प्लेन और कुछ लेना. मस्त नाश्ता करून घेऊ. मोहितला काहीच नको. मोहितला थोडा प्रॉब्लेम झालाय. तर चला करून निघालोय आता मस्त. आता तिसरी टाईम आहे आपली दर्शनाला जायची. तर जाऊया आता दर्शन करायला. आज पूर्ण उज्जैन फिरायचं आहे आपल्याला. म्हणजे हा मंदिराचा परिसर. काल ओंकारेश्वरला गेलो होतो आपण. नर्मदा नदीचं पण दर्शन घेतलं आहे काल. तर आता आज उज्जैन फिरायचं आहे. आज शेवटचा दिवस आहे आपला. उद्या सकाळी 4 वाजता आपली ट्रेन आहे. तर आता दर्शन वगैरे घेऊ. मस्त प्रसाद पण घ्यायचं आहे. सर्व घेऊन आपण निघूया. दर्शन वगैरे झालंय. एक नंबर दर्शन झालं. आज 3 वेळा दर्शन केलं पण तिसरी टाईमच चांगलं दर्शन झालं आपलं. एक नंबर झालंय. आता आपण आलोय फिरायला. मस्त गार्डन. सर्व देवांच्या मूर्त्या आहेत तिथे. मी आता दाखवेल तुम्हाला एक एक करून सर्व. चला. जय श्रीराम. पवनपुत्र हनुमान की जय. मंदिराच्या बाहेर आलो आता आपण गार्डन वगैरे फिरून. आणि इथे नीरज घेतोय शिवपिंड. आपण घेतलेत. मस्त शॉपिंग केली आहे. डॉल घेतली आहे. ही पण घेतली आहे. मस्त शॉपिंग केली आहे. बघू शकता तुम्ही. ही एक डॉल घेतली आहे आणि ही एक डॉल घेतली आहे आपल्या छोट्या टमॅटोसाठी. एक नंबर दिसते. अजून शॉपिंग करायची आपल्याला. प्रसाद वगैरे घ्यायचा बाकी अजून. चला आता जाऊया. प्रसादाचं तर प्रसादालय बंद आहे. त्यामुळे आम्ही इथे शॉपिंग करत बसलोय. आता अजून पण जायचं आहे आपल्याला मंदिरात फिरायला. तर जाऊया आता. मंदिरे फिरू मस्त आपण. आपलं मंदिर
मंदिर तिकडे त्या साईडला आणि आपण इथे शॉपिंग करतोय. प्रसादालय पण चालू झालंय. आता चला आपण इथे जाऊया. बेसनाचे लाडू असतात प्रसादालयाला. चल प्रसाद वगैरे घेऊया आता मस्त आपण. आता आपण आलो शॉपिंग वगैरे करून मस्त दर्शन पण झालंय. आता हरी सिद्धेश्वर जायचं वाटतंय. बघू आता कसं काय प्लॅन करतात ते. कालभैरवला पण वापस जायचं बोलतात ते. तर बघू काय होतं ते. आता भूक लागली खूप. सकाळी डोसा खाल्ला होता तेवढाच, तो पण साधा. त्याच्यामुळे आता भूक लागली भरपूर. तर चला जाऊया आता आपण काहीतरी खाऊन घेऊ मस्त. आणि कुठं जायचा प्लॅन केला तर जाऊया. जय श्री महाकाल. मस्त फ्रेश वगैरे होऊन निघालो आता मार्केट फिरायला. आणि ऑटोवाला पण येते आपला, त्या दिवशी होता तोच. आपल्याला जायचं हरिहरेश्वरला. हे कुठे जायचंय? कालभैरव, हर्षसिद्धी हरिहरेश्वरला नाही, हर्षसिद्धी मला माहित नव्हता. मस्त काम आहे ना. आणि आता बघूया अजून कुठे फिरवतो ऑटोवाला, मग त्या हिशोबात आपण जाऊया. जय श्री महाकाल. संडे तर सकाळी भरपूर गर्दी होती. आता कमी, या टायमाला गर्दी कमी होते बघा. तर आता आपण बसलोय आपल्या ऑटोमध्ये आणि निघाले हरसिद्धीला दर्शन करायला. तिथून कालभैरव पण करायचं आपल्याला. अजून कुठेतरी चिंतामण गणपती आहे ना, चिंतामण गणपती आहे तिथे पण जायचं प्लॅन चालू आहे. तर आता जाऊया आपण. तर आपण पोचलो आता हरसिद्धी मंदिराकडे. आणि गर्दी बघू शकता तुम्ही. चेन, पर्स, मंगलसूत्र, मोबाइल, इन चीजों का ध्यान रखें. ये नहीं दिखाई देता क्या? चला आता आपण दर्शनाच्या रांगेत लागूया. गणपती बाप्पा आणि आपल्याला समोरच साईबाबांचं पण दर्शन झालंय. आणि इथे मस्त सिद्धी माताची आरती पण सुरू आहे. दर्शन वगैरे करून आणि जत्रा भरली
इथे खूप गर्दी पण आहे. आपण आता कालभैरवला चाललोय, तर नंतर येताना आपण पण जाऊया थोडी जत्रेची मजा घ्यायला. त्याला ऊपर भेटते नाही जमता. आता आपण आलोय भरतरी गुफा द्वार, इथे गुफा बघायला आपल्याला ऑटोवाल्याने घेऊन आला. इथं खूप थंडी वाजते, नदी साईडलाच आहे बाजूला, म्हणून आपल्याला खूप थंडी वाजते. सगळे कुडकुड कुडकुड करतात. आदेश अलक निरंजन. चिंताहर गणेश, चिंताहरण. आदेश अलक निरंजन. ओम नमो आदेश अलक निरंजन. जय श्री महाकाल. ओम नमो आदेश, ओम नमो आदेश. शिवशंभ शंकर शाळा आहे आणि इथे नवनाथांचं स्थान आहे. इथे बऱ्याच लोकांना म्हणजे माहीत नाही नवनाथ काय आहेत, ते आपल्याकडेच माहिती आहेत महाराष्ट्रामध्ये, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्येच त्यांचे स्थान आहेत. त्याच्यामुळे नवनाथ इकडे जास्त कोणाला माहीत नसतं. तर आता आपण चाललोय गुफ्यामध्ये आणि इथे गाईंना चारा पण ठेवलाय. तर आता जाऊया गुफ्याचा दौर बघायला. चला. शांती शांती. हाँ, श्री नवनाथ जी का धुना. ऊपर जाने का रास्ता है, चलो. ओम नमः शिवाय. जय बजरंग बली की जय. भारी वाटला रे येऊन. नवनाथांचं पण दर्शन झाला मस्त. जय श्रीनाथ. काल भैरव दर्शन, वीर वेताल. गर्दी नाही, आपणच आहे फक्त, पण खूप भारी वाटतंय हा का. गुफेतनं प्रवेश म्हणजे नक्की आपल्या हिराघाट मंदिरासारखी आठवण. हा, हिराघाटला पण आपलं तसंच आहे. हे खालतून पण आहे इकडे रस्ता, इथे खालतून पण आहे. महाकाली के मंदिर, मच्छिंद्रनाथ योगी मंदिर आहे, मच्छिंद्र महाराजांचं आहे. जय श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय. मच्छिंद्रनाथा. वाकून यायला लागतंय. एक नंबर वाटतं का बाकी. रस्ता बघू शकता. खूप भारी वाटतंय. राजा भरतरीनाथांचं मंदिर आहे. जय श्री महाकाल. आदेश. ओम नमो आदेश अलक निरंजन.
बऱ्याच जणांना माहित नाही का, म्हणून चार धाम का रास्ता है, कोणच येत नाही. इथून नाही जाऊ शकत ना मागे. या से 4 धाम का रस्ता है, म्हणजे गुफेतून ते 4 धाम का रस्ता. या रस्त्यातून वाटतं 4 धामला जाण्यासाठी मार्ग असेल, कदाचित जुन्या मार्ग असेल नाही का, गुप्त रस्ता असेल हा. बघू तू देखू. जायचं ना वापस यायचं ना. नहीं, काय को जाए. ए मत्रे थोड़ी रहेगा जाना. गुम हो गया ना. यहाँ पे कोई बेटा नहीं तो अलाउ तो होएगा. अरे बेटा नहीं हो गए रहेगी. फोटो खींचना. चलो चलो कॅमेरा पण आगे आहे. 4 धाम चले. हा चलो 4 धाम. मस्त फोटो काढ बघू दे. ऑक्सिजन नाही भेटत आहे. चला बघू ना आपण टॉर्चर करून बघू ना आपण. अंदर रोटी ना. चल चल आपण जाऊ. चल व्हिडिओ चालू आहे माझा. जाऊया वरती. तिकडे पण त्या साईडला पण रस्ता आहे. 4 धामचं दर्शन झालं असतं डायरेक्ट आपल्याला का. नको रे, कशाला रिक्स घेतो फुकट. आपल्याला काय माहित नाही, त्या गुप्यातून जायचं आणि डायरेक्ट रस्ता कसा काय आपण करू शकतो. हे बघ इथं पण आहे हे गुफा. हे बघ राजयोगी गोपीचंद महाराज की गुफा. नंबर 2. गुफा नंबर 2. चला. जय श्री महाकाल. भाई खतरनाक काम आहे. भीती पण वाटते. ओम नमो आदेश अलक निरंजन नीलकंठेश्वर महादेव. कडक. जय श्री महाकाल. ए थांबा, एक बाहेर निघा नाही तर जागा नाही होणार. दो मुगलों को फटका. दान पेटी में कुछ तो डाल. नीरजची फाटली. नीरज पहिलेच पळाला तिकडं. मस्त मस्त एक नंबर बाकी आहे का. ए मोहित चल. मस्त अशी गुफा आहे. मोहित एकटाच मागे राहिलाय, त्याच्यासाठी थांबलो मी. चला आता आपल्याला गुफा नंबर 3 ला जायचंय. हा बाहेर आल्यावर ते जरा ऑक्सिजन भेटतं. पूर्ण सायलेंट एरिया आहे. जय श्री महाकाल. गुफा नंबर 3. तुम्ही पण कधी आले तर नक्कीच या गुफेला भेट द्या. खूप सुंदर. योगी पावननाथजी, विचारनाथजी. हा गुफा छोटा आहे आणि आता आपण चाललोय नवनाथ मंदिराकडे. इकडनं गुफेत नवनाथ मंदिर मार्ग. जय श्री बजरंगबली. खूप छान मंदिर आहे. मोहित चल. चलना, इतना लेट क्यों कर रहा है. बघू शकता इथे नवनाथांचे 9 रूप. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, गहिनीनाथ, चरपटीनाथ, भर्तरीनाथ, नागनाथ. समाधान वाटलं खूप. नवनाथांची इथे आठवण झाली. जय श्री महाकाल. महायोगी शंभयुयती गोरक्षनाथ महाराजांचं मंदिर आहे. जय श्री महाकाल. तर चला आपलं आता दर्शन झालेलं आहे. आपण जाऊया खाली. बाहेर जायचा रस्ता खूप मस्त वाटला नवनाथांना भेटून.
जय श्री कालभैरव महाराज की जय. आपण जाऊया आता बाहेर. इकडने आपण प्रवेश केला होता आणि आता बाहेरच्या रस्त्याकडे एक्झिट करतोय आपण. खूप म्हणजे खूपच सुंदर वाटला. कारण की नवनाथ आपल्याकडेच जास्त म्हणजे लोक त्यांची पूजा करतात आणि ते माहीत आहेत आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये. इथे नक्कीच कधी कोण तुम्ही उज्जैनला आले तर नक्कीच या बरतरी गुप्याला नक्कीच भेट द्या. प्रथमेश कसा वाटला तुला? खूप छान आहे, प्राचीन आहे मंदिर, बघण्यासारखं आहे. बघण्यासारखं. आतमध्ये जी गुफा आहे, हां, 2 गुफे आहेत आतमध्ये. 3 गुफे आहेत, 3. एक गुफा सरळ आहे, 2 गुफे एकदम म्हणजे अशी बघण्यासारखे आहेत. तर नक्की तुम्ही भेट द्या इथे. जय श्री महाकाल. ओम नमो आदेश. परत हरी गुफेच्या पुढे निघालो आपण. तर तृणमुक्तेश्वर महादेवांचं मंदिर आहे. हा इथे मंदिर आहे आणि वडाचं झाड बघू शकता तुम्ही किती मोठं आहे ते. खूप जुनं वाटतंय. गणेश सेनापती सेनाचा सेनापती आणि हे विनायक भाऊ आपल्याला काहीतरी माहिती सांगत आहे. यमराज आहे, मृत्यूचे देवता. यमदेवांचं दर्शन. जय श्री. त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू होता. प्रत्येक मंदिरासमोर गणपती बाप्पांचं मंदिर हे असतंच. बघा वडाचं झाड किती मोठं आहे. हा पहिला देव आहे जो मरण पावला आणि जीवन झालेलं. कोण? चला आता आपण जाऊया कालभैरवांच्या मंदिराकडे. आपल्याला आज पण तिथेच जायचं आहे.